इथे या दोन दगडांच्या गॅपमध्ये फुरसं स्पॉट झालंय. नमस्कार, आपण बघतोय समोर आपल्या संजीवनी माची राजगडावरची. त्याच्यात थोडंसं इथे डाव्या बाजूला वरती बघाल तर बाले किल्ला आणि आपण बसलोय ते बाले किल्ल्याच्या मागच्या बाजूची बुरुजाची ही तटबंदी. व्हिडिओ बनवण्याचं कारण की मी इथे चालत असताना मला इथे थोडासा दम लागला म्हणून मी इथे टेकणार. तेवढ्यात जो माझा मित्र व्हिडिओ काढतोय हसमुख, त्याला इथे या दोन दगडांच्या गॅपमध्ये फुरसं स्पॉट झालंय. फुरसं किंवा ज्याला भारतातले 4 विषारी सापांपैकी एक सॉस्किल्ड वायपर अत्यंत विषारी साप आहे. तर जसं आता हा माझा मित्र मागे केतन उभा आहे, अशा टाईपने जर कोणी उभं राहिलं आणि टेकलं दगडाला तर सहज बाईट होऊ शकतो. आणि अशा ठिकाणी जर बाईट झाला तर मदत आपल्यापर्यंत येण्याची शक्यता कमी आहे. आपल्याला मदतीपर्यंत जाण्यासाठी 2 ते 3 तास जातील. सो कुठेही जाल तर काळजी घ्या, सुखरूप जा, सुखरूप या. नेचरला अंडर एस्टिमेट करू नका. जय शिवराय. इथे या दोन दगडांच्या गॅपमध्ये फुरसं स्पॉट झालंय. नमस्कार, आपण बघतोय समोर आपल्या संजीवनी माची राजगडावरची. त्याच्यात थोडंसं इथे डाव्या बाजूला वरती बघाल तर बाले किल्ला आणि आपण बसलोय ते बाले किल्ल्याच्या मागच्या बाजूची बुरुजाची ही तटबंदी. व्हिडिओ बनवण्याचं कारण की मी इथे चालत असताना मला इथे थोडासा दम लागला म्हणून मी इथे टेकणार. तेवढ्यात जो माझा मित्र व्हिडिओ काढतोय हसमुख, त्याला इथे या दोन दगडांच्या गॅपमध्ये फुरसं स्पॉट झालंय. फुरसं किंवा ज्याला भारतातले 4 विषारी सापांपैकी एक सॉस्किल्ड वायपर अत्यंत विषारी साप आहे. तर जसं आता हा माझा मित्र मागे केतन उभा आहे, अशा टाईपने जर कोणी उभं राहिलं आणि टेकलं दगडाला तर सहज बाईट होऊ शकतो. आणि अशा ठिकाणी जर बाईट झाला तर मदत आपल्यापर्यंत येण्याची शक्यता कमी आहे. आपल्याला मदतीपर्यंत जाण्यासाठी 2 ते 3 तास जातील. सो कुठेही जाल तर काळजी घ्या, सुखरूप जा, सुखरूप या. नेचरला अंडर एस्टिमेट करू नका. जय शिवराय.